जेवण बनवायला सुरुवात केली की काही वेळातच आपला किचन भरायला सुरुवात होते. तुमच्याही सोबत असं होतं का? माझ्याही सोबत सुरुवातीला असंच व्हायचं आणि आता बऱ्याच अशा सवयी लावल्या की ज्यामुळे स्वयंपाक करायलाही कंटाळा येत नाही. चला तर मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जेवण बनवतानाही किचनमध्ये अजिबात पसारा न करता आपण स्वयंपाक कसा बनवू शकतो, या ज्या गोष्टी मी मला लावलेल्या आहेत, ज्या सवयी, त्याच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात पहिले तर जेवण बनवायच्या अर्धा तास तरी आधी प्लॅनिंग करून ठेवा. काय बनवायचं आहे याचा आपला व्यवस्थित विचार झाला की स्वयंपाक झटपट होतो आणि ऐनवेळी गोंधळ होत नाही. त्यासाठी लागणाऱ्या भाज्या, जे काही कट करायचं आहे, निवडायचं आहे, ते असं मस्त हॉलमध्ये निवांत बसलं की आरामात मुलांशी गप्पा मारता मारता ही गोष्ट होते आणि किचनवरती पसारा होत नाही. आता हॉलमध्येही पसारा व्हायला नको म्हणून असं काहीतरी खाली अंथरा की सगळा पसारा त्यावरतीच होईल आणि आपल्या फरशी देखील खराब होणार नाही. बाजूला मुलांचं खेळणं चालू आहे आणि आपलंही असं काम चालू असल्यामुळे त्यांच्याकडेही लक्ष देणं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाज्या निवडणं, कट करणं, या गोष्टींसाठी इतक्या वेळ किचनमध्ये उभं राहणं काही चांगलं नाही आहे. पहिलेच्या बायका खाली बसून जेवण बनवायच्या आणि आत्ताच्या आपल्या वेळेस सगळ्या गोष्टी उभ्याने कराव्या लागतात. त्यामुळे बरेचसे पायांचं दुखणंही येतं. त्यामुळे जे निवडण्याचं काम असेल ना, तर ते तरी मी बसूनच करते. जेवणाचा मेनू फिक्स झाला की जेवण बनवणं देखील अगदी सोपं होतं. आता आमच्याकडे रोज संध्याकाळी म्हटलं तरी एकतरी कुठली तरी डाळ असते, भाजी असते, भात, चपाती. तर सगळ्यात पहिले तर बघा, डाळ भाताचा कुकर लावून दिलेला आहे आणि कुकर लावणं हा खूप बारीक गोष्ट असते बघा. कुकर लावल्यानंतर ना मध्येच भात आणि डाळ दोन्हीही शिजणार असतं आणि या गोष्टीसाठी थोडासा वेळ जास्त लागतो. त्यामुळे सगळ्यात आधी कुकर लावते. आणि हो, माझ्याकडे आणखी एक चांगली सवय म्हणजे पाण्याचा जग एक भरून ठेवते, जो की स्वयंपाकाला लागतो. आणि एकदा की जग भरला की सतत फिल्टरचं पाणी घ्यायची गरज पडत नाही आणि अशामुळे ना जेवण देखील वेळेवर होतं. आणि बघा, पाणी वेगवेगळ्या भांड्यांमध्ये, ग्लासमध्ये घ्यायची गरज पडत नाही आणि किचनवरती पसाराही कमी होतो. कुकर लावल्यानंतर मी लगेच पीठ मळून घेत असते, कारण की पीठ भिजलं की पोळ्या मात्र छान येतात. आणि किचनवरती ज्यावेळेस आपण ताट वगैरे ठेवतो, त्यामुळे पीठ सांडण्याची शक्यता वगैरे असते. आणि अशा वेळेस हा असा कपडा किचनसाठी केलेला असला की सगळा काही जो पसारा आहे किंवा काय कचरा आहे तो सगळा त्या कपड्यावरती जातो. त्यामुळे किचन ओटा चिकट किंवा असा खराब वगैरे होत नाही. त्यामुळे ही एक सवय मात्र खूप छान आहे. आता हा जो व्हिडिओ मी शेअर केला आहे तो संध्याकाळचा आहे. सकाळच्या वेळेस खूप धावपळ असते आणि त्यावेळेस भरपूर किचन वगैरे खराब होतो. पण त्यानंतर दुपारी छान असं की दुपारपर्यंत किचन सगळं आवरलं जातं. संध्याकाळच्या वेळेस इतकं सगळं आवरलेलं किचन असतं आणि स्वयंपाक करताना पुन्हा तेच होतं. त्यापेक्षा संध्याकाळी तरी व्यवस्थित असं आरामात आणि थोडीशी काळजी घेऊन जेवण बनवलं की संध्याकाळच्या वेळेस किचन जास्तीचा खराब होत नाही आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला वेळेवर व्यवस्थित अशी सुरुवात करता येते. स्वयंपाकाला एकदा सुरुवात केली की फ्रीजमधून लागणारं साहित्य प्रत्येक वेळेस एक एक डबा काढण्यापेक्षा एकदाच काय लागतंय ते काढून घेतलं तर फ्रीजलाही त्रास होत नाही आणि आपल्यालाही नाही. बघा, इथे आता मला डाळीला फोडणी द्यायची, त्यासाठी टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला फ्रीजमधून लागत असतात आणि आपण सतत ते फ्रीज उघडतो. कधी आपले हात खराब असतात, त्यामुळे ते हात फ्रीजला देखील लागतात. एकदाच सगळ्या गोष्टी काढून घेतल्या की फ्रीज देखील व्यवस्थित राहतं आणि आपल्या सगळ्या गोष्टी आठवणीने आपल्याला भाजीमध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये व्यवस्थित वापरता देखील येतात. पावसाळा म्हटलं की भाजी, कोथिंबीर यामध्ये माती तर आलीच. तर प्रत्येक वेळेस आता ओलीच असते, त्यामुळे आपण वेगळी काही धुवून घेत नाही. पण भाजी बनवताना मात्र ती धुवून घेतली जाते. म्हणून मी धुतली आणि त्यानंतर आता हात देखील ओले होतात, म्हणून हात पुसायला एक नॅपकिन कॅरी करत असते.
जेणेकरून ओले हात कुठल्याही दुसऱ्या भांड्यांना, मसाल्याचा डब्बा, मिठाच्या डब्याला लागू नये आणि पुन्हा ते देखील खराब होऊ नये याची काळजी देखील मी घेते. आणि या छोट्या छोट्या सवयीना काही दिवसापासूनच लागलेल्या आहे. खरं जर म्हटलं तर पहिले ना दिवसभरही आपण तेच कामं करायचो आणि संध्याकाळी पुन्हा किचन इतकं आवरायला लागायचं. यामुळे ना चिडचिड व्हायची, जेवण बनवायचा कंटाळा यायचा. जेवण बनवण्याला जितका वेळ लागत नाही ना तितका वेळ किचन आवरायला लागतो. त्यामुळे आता अशा काही सवयी लागल्या आहे की जेवणही पटकन बनतं आणि किचनही पटकन आवरतं. तर चला या सवयी तुम्ही नक्की पुढेही बघा, कारण की अशा छान छान गोष्टी मी यामध्ये सजेस्ट केल्या आहे. आणि हो, तुमच्याकडेही असतील तर तुम्हीही माझ्यासाठी नक्की सजेस्ट करा, जेणेकरून माझ्या या सवयींमध्ये मी आणखी तुमच्या काही सवयी देखील ॲड करू शकते. स्वयंपाक करताना आपल्या एक नाही तर 2 अशा भाज्या नक्कीच असतात आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक भाजीला वेगळा चमचा असतो. भाजी हलवताना, भाजी परतवताना तोच तेलाचा, मसाल्याचा चमचा आपण तसंच गॅसवरती ठेवतो आणि त्यामुळे ना एकदम स्वच्छ असा घासलेला गॅस देखील ना बऱ्याचदा तेलकट होतो आणि संध्याकाळी आपल्याला तो पुन्हा क्लीन करावा लागतो. त्यापेक्षा चमचे ठेवण्यासाठी असं एखादी छोटीशी डिश असली किंवा ट्रे असला तर ते भांडी त्यामध्येच जातात आणि त्यामुळे ना गॅस देखील आपला कमी खराब होतो. तर तुम्हाला देखील हे नक्की आवडेल. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे जेणेकरून ना आपला पुढचा जो त्रास आहे ना तो वाचतो. चला इकडे ना मस्त अशा मी भाजीला फोडणी देत होते. डाळ, भात, भाजी, चपाती. संध्याकाळचं जेवण कसं मस्त असं पोटभरीचं आणि सागर संगीत असायला हवं. दुपारी सकाळी म्हटलं की मुलांचा टिफिन असतो, बऱ्याचदा सुक्या भाज्या असतात. त्यामुळे संध्याकाळी पातळ असं वरण भात तरी मुलांना आवडतोच. सो त्यांच्या आवडीचं जेवण तर करतेच आहे, पण त्याचबरोबर ना आपण जेवण बनवताना चिडचिड न होता ते प्रेमाने बनवलं की समोरच्याच्या पोटात देखील अगदी प्रेमानेच जेवण छान जातं. त्यामुळे जेवण बनवताना चिडचिड होऊ नये म्हणून याच गोष्टींची सवय लावली की जेवण देखील आरामात बनतं. बघा आता तुम्ही देखील करून. जोपर्यंत जेवण बनवून होत नाही तोपर्यंत तो काही कपडा मी काही उचलला नाही आणि तुम्हीही बघत असाल. भाजी झाली आहे, लगेच मी वरणाला फोडणी देऊन घेते. वरण बनवताना ना बऱ्यापैकी वरणाची फोडणी देताना बघा कढईतून बाहेर असं उडतं आणि त्यासाठी ना मी एक गोष्ट करते, ती पुढे सांगतेच. पण त्याआधी बघा भात झालेला आहे आणि तो किचनवरती ठेवण्यापेक्षा अशा काहीशा मी स्टँड वापरत असते, जेणेकरून गरम वस्तू असेल, त्याची वाफ असेल तर ते त्यामुळे खराब न होता ते असंच किचन काउंटरवर ठेवता येईल. लगेच कुकर झाला, छोटे छोटे चमचे झाले, चॉपिंग बोर्ड झालं, ते सगळं मी घासायला घेते, जेणेकरून माझं दोन्हीही कामं चालू असतात. आता माझी इतकं भाजी शिजत आली आहे म्हणून भाजी लगेच कमी गॅसवर टाकली आणि मोठ्या गॅसवर वरणाला फोडणी द्यायला घेतली. आता तुम्हाला मी बोलले की फोडणी देताना बऱ्याचदा फोडणीचं सगळी डाळ आपली बाहेर उडते आणि आपला गॅस जो आहे ना तो पुन्हा खराब होतो. म्हणून मी डाळीला फोडणी देताना कधीही डाळीपेक्षा थोडीशी मोठी कढई यूज करते, जेणेकरून ना डाळ अजिबात बाहेर उडत नाही आणि फोडणी देखील व्यवस्थित बसते. अशा पद्धतीने ना छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या आपण सवयी आणि अनुभवातून शिकत असतो. त्याचबरोबर ना जे काही भांडे निघतात ते छोटे मोठे, जसं आता बघा डाळीला फोडणी दिली आहे तर डाळीचा डब्बा झाला, कुकर झाला, चॉपिंग बोर्ड झालं, सुरी, चमचा, छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या इकडे घेतल्या. आता एकीकडे भाजी शिजते, एकीकडे डाळीला फोडणी दिली आहे. तोपर्यंत मग छोटी मोठी भांडी लगेच मी घासून घेते, जेणेकरून ना किचनचा पसारा कमी होतो आणि जेवल्यानंतर ना खूप सारी एकदाच भांडी घासावी लागत नाही. आपल्याला जेवण बनवायचं नाही पण भांडी घासायचा खूप जास्त कंटाळा येतो. त्यामुळे अशा मधल्या वेळेत छोटी छोटी भांडी घासून टाकली तर जेवणानंतर फक्त जेवणाची भांडी राहतात आणि त्यामुळे आपला टाईम देखील वाचतो. बऱ्याचदा अशी सवय मलाही आधी होती की जेवण बनवण्यापासून तर जेवण झाल्यानंतर अशी सगळी खूप मोठी भांडी निघायची आणि त्यावेळेस ना जेवणानंतर 1 तास तरी मला भांडी घासायचा, किचन आवरायचं आणि यामध्ये मला खूप वेळ जायचा. त्यामुळे चिडचिड व्हायची, झोप आलेली असायची.
त्यामुळे या सवयींमुळे ना आता जेवणानंतर ते अगदी 15 मिनटात माझं सगळं काही क्लीन होऊन जातं. चला इकडे भाजी झाली आहे आणि त्या पोळ्या करायच्या आहे. पोळ्या बनवताना बऱ्याचदा आपलं पीठ खाली सांडतं. त्यामुळे हा कपडा असला की लाटणंही त्यावरतीच राहतं, तेलाचंही तिथेच राहतं. त्यामुळे किचनवरती तेलाचे डाग, पिठाचे डाग पडत नाही आणि पुन्हा सगळा किचन काउंटर जो आहे तो घासावा लागत नाही. आणि सगळं ह्या एका कपड्यामुळे होतं. आता तुम्ही म्हणत असाल की तुम्ही तो कपडा म्हणताय, पण तोच यूज करतात तर नाही. 1-2 दिवसानंतर कपडा मी बदलून टाकते, धुवून घ्यायचा आणि नंतर दुसरा यूज करायचा. त्यामुळे आपलं काम देखील सोपं होतं. कपडा धुवायला सोपं जातं, पण पूर्ण तोच वेळ आपला किचन काउंटर क्लीन करण्यात जाण्यापेक्षा एक कपडा धुणं तर आपल्याला कधीही बेटर आहे. पोळ्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात किचन किती पटकन असं क्लीन झालं. लाटणं पोळपाट जे आहे, सध्या वातावरण असं असतं, पीठ जरी पोळपाटला लागलं ना तरी बुरशी आल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे ते मी रोजच्या रोज घासत असते. चला पोळ्या वगैरे सगळं आवरलं आणि किचन तुम्हाला बऱ्यापैकी क्लीन दिसते. जेवण झाल्यानंतर अगदी काहीशी थोडीशी भांडी राहतात आणि ती देखील 5 ते 10 मिनटात होऊन जातात. आणि गॅस तर अजिबात खराब नसतो, तर ही आपल्याला एक सवय आहे. त्यामुळे एकदा कोरड्या कपड्याने व्यवस्थित असं स्वच्छ पुसून घेतला की किचन देखील व्यवस्थित क्लीन होऊन जातं. अशा पद्धतीने मी तरी संध्याकाळचं काम करते. त्यामुळे जेवण बनवताना चिडचिड होत नाही, पसारा होत नाही. त्यामुळे अगदी प्रेमाने आणि मनापासून जेवण बनवण्याचा आनंद मिळतो आणि जेवण मनापासून बनवल्यामुळे ते एकदा चविष्ट आणि रुचकर देखील होतं आणि समोरच्याच्या पोटात देखील ते आनंदाने जातं. चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.